जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, जे प्रश्न तुम्हा लोकांच्या मनामध्ये सध्याच्या घडीला शिक्षक भरतीशी निगडित निर्माण झालेले आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला अपडेट काय आहे, सध्या वरिष्ठ लेवलला कोणकोणत्या घडामोडी या ठिकाणी घडत आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। नवीन लेटेस्टमध्ये जे पब्लिश करण्यात आलेलं न्यूज बुलेटिन आहे त्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत। नवनियुक्त शिक्षकांचे जे समुपदेशन कंप्लीट झालेले आहे आणि ज्यांचे समुपदेशन पेंडिंग आहे त्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे त्याविषयी देखील आपण पाहणार आहोत। नुकतेच जे काही लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्याचा परिणाम नेमका येणाऱ्या भरतीवर काय होऊ शकतं त्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात पावसाळी अधिवेशन जे सुरू होणार आहे महाराष्ट्र विधानसभेचं, त्यामध्ये नेमके कोणते मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जाऊ शकतात आणि याच्या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाची माहिती आहे की येणारी पुन्हा एकदा येऊ ठेपलेली जी काही आदर्श आचारसंहिता आहे त्या संदर्भामध्ये सिच्युएशन काय आहे, म्हणजे एकूण A to Z सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। परंतु डिटेल्समध्ये सर्व माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून कधीच मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, एक एक करून आपण सर्व प्रश्नांना या ठिकाणी जे आहे वाचा फोडण्याचा प्रयत्न करूया, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया। तुम्हा लोकांचा सर्वात प्रथम आणि सर्वात प्रमुख असा प्रश्न आहे की शिक्षक भरतीची जी पुढील निवड यादी आहे ती कधी लागणार आहे। निवड यादी हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड याची निवड यादी असेल किंवा विथ इंटरव्ह्यूची यादी असेल, दोन्ही याद्या कधी लागणार आहे, त्याची जी लेटेस्टमधली सद्यस्थिती काय आहे। खऱ्या अर्थानं या संदर्भामध्ये सर्वात मोठा अडथळा आपल्याकरिता मागच्या 1-1.5 महिन्यापासून होता लोकसभेची आदर्श आचारसंहिता। आता आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या 6 तारखेला जे आहे या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र निर्गमित केलेलं आहे आणि आदर्श आचारसंहिता आतापासून संपुष्टात आलेली आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परंतु आपल्या वाट्याला पुन्हा एकदा जे आहे दुर्दैव आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मुंबई विभाग, नाशिक विभाग आणि कोकण विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुकांकरिता ऑलरेडी आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागू आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती आचारसंहिता लागूच असणार आहे। त्याच्या सोबतच जे आहे कर्नाटक वगैरे 1-2 राज्य आहे ज्या ठिकाणी देखील आदर्श आचारसंहिता लागू आहे। मग संपूर्ण भारतभरामध्ये जरी आचारसंहिता संपलेली असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये ती लागू आहे। मग आता अशा सिच्युएशनमध्ये ही जी यादी आहे पुढची कन्व्हर्टेड यादी विथ इंटरव्ह्यूची यादी ती लागू शकते का, तर त्याचं सरळ उत्तर आहे नाही। मग त्याच्यावर उपाय काय आहे, तर त्याच्यावर एकच उपाय आहे की इलेक्शन कमिशनची विशेष परवानगी पुनश्च एकदा घेणे। त्याकरिता जो काही प्रस्ताव जाणं अपेक्षित होतं तो प्रस्ताव ऑलरेडी गेल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे, परंतु त्यामध्ये देखील काहीशा त्रुट्या आढळून आल्या होत्या। त्यामुळे तो प्रस्ताव रिटर्न आला आणि त्यानंतर त्याच्यामधल्या त्रुट्या दुरुस्त करून पुन्हा एकदा तो प्रस्ताव पाठवून देण्यात आलेला आहे इलेक्शन कमिशनला, अशी जी आहे प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे। आता तो प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग आहे। जोपर्यंत त्या प्रस्तावाचा रिप्लाय येणार नाही तोपर्यंत पुढची यादी लागू शकणार नाही, हे तर जगजाहीर आहे। आता तुमचा प्रश्नच असेल की सर ती जी परमिशन आहे, विशेष परवानगी ज्याला आपण म्हणूया निवडणूक आयोगाची, ती कधीपर्यंत मिळू शकते। तर आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये मे बी जी आहे त्याची परवानगी आपल्याला मिळू शकते। आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणण्यापेक्षा काही आपल्या उमेदवारांचं जे आहे मतमतांतरे आहे। काही जणांना असं वाटत आहे की आचारसंहिता चालू असताना निवड याद्या लावण्याची परमिशन इलेक्शन कमिशन देणार नाही। काही उमेदवारांना असं वाटत आहे की परमिशन दिली जाऊ शकते, कारण भविष्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पुढच्या महिन्यामध्ये वेगळ्या विभागाची आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे। मतमतांतरे आहे, परंतु आपली वैयक्तिक मते ही आपल्या जागेवर आहे। आपल्या सर्वांना जे आहे
प्रतीक्षा असणार आहे ऑफिशियल उत्तराची, ऑफिशियल रिप्लायची. ते रिप्लाय आपल्याला येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतं. आपण अपेक्षा व्यक्त करूया की मंगळवार किंवा बुधवारपर्यंत आपल्याला त्या प्रस्तावाला काहीतरी रिप्लाय मिळावा आणि सर्वजण मिळून आपण प्रार्थना करूया की त्यांचा जो रिप्लाय आहे तो पॉझिटिव्ह यायला पाहिजे, की पुढच्या ज्या निवड याद्या आहेत त्या तुम्ही घोषित करू शकता. आता त्या आचारसंहितेचा परिणाम असा देखील झालेला आहे त्या तिन्ही विभागामध्ये, मुंबई, कोकण आणि नाशिक विभागामध्ये, की त्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे, परंतु त्यांना जॉईनिंग ही देता येत नाहीये. हा देखील एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी सध्याच्या घडीला आहे. परमिशन मिळाल्याच्या नंतर दोन्ही ज्या समस्या आहेत आपल्या, नवनियुक्त शिक्षकांची समुपदेशन करून जे आहे नियुक्ती आदेश देणे आणि निवड याद्या, दोन्ही पण आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या काही जागा कन्वर्ट होऊन येणं आवश्यक होतं त्याच्या संदर्भामध्ये देखील बऱ्याच अभियोग्यताधारकांचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे, की जी मंत्रालय स्तरावरून परवानगी होती जागा कन्वर्टेड करण्यासंदर्भामध्ये, म्हणजे समांतरच्या ज्या काही जागा होत्या त्या संदर्भामध्ये, तर त्याची सिच्युएशन काय आहे, तर त्या संदर्भामध्ये कालच्या 7 तारखेला जे आहे एक पवित्र पोर्टलवर ऑफिशियल न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विस्ताराने या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की सिच्युएशन काय आहे आणि पोर्टलवर इंटरनली कोणत्या प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत किंवा प्रोसेसेस आहेत त्या चालू आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, एक सूचना थोडक्यामध्ये सांगतो, त्यानंतर आपण इतर जे प्रश्न आहेत त्याच्यावर देखील डिस्कस करणार आहोत. की राज्याच्या विधान परिषदेमधील मुंबई, कोकण आणि नाशिक विभागामध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीस माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कारवाई राज्य शासनाकडून सुरू आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला आहे. आता त्यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे की दरम्यान समांतर आरक्षणामधील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि आचारसंहितेतील सुट्टीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. म्हणजे काय सांगितलेलं आहे की ज्या समांतरची जी परमिशन आपल्याला आवश्यक होती मंत्रालयीन स्तरावरून, ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता नाही. आता काही जणांना तो प्रश्न या ठिकाणी लक्षात आला नसेल, तर ज्या जागा माजी सैनिकांच्या आहेत, खेळाडूच्या आहेत, अंशकालीनच्या आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ या प्रकारच्या रिझर्वेशनची उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा त्याच कॅटेगरीच्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे म्हणजे त्याच कॅटेगरीच्या जनरलमध्ये त्या जागा कन्वर्ट करण्याचा हा प्रकार आहे, त्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे जे आहे इंटरनली प्रोसेस चालू आहे. फक्त आता प्रतीक्षा कशाची आहे की इलेक्शन कमिशनने परवानगी देणे आणि इकडे यादी घोषित करणे. फार जास्त कालावधी त्याला लागणार नाही असं या न्यूज बुलेटिनवरून तरी आपल्याला लक्षात येते. म्हणजे ते काहीशा आपल्या सर्वांसाठी आशेचा किरण आहे, पॉझिटिव्हिटी निर्माण करणारा एक बुलेटिन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी सांगितलेला एक पॉईंट की प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणामधील पदभरती संदर्भामध्ये पूर्व तयारी करण्यात येत आहे. पूर्वतयारी हा जो पॉईंट आहे ना, तो पहिली निवड यादी लागू करण्याच्या किंवा पहिली निवड यादी जाहीर करण्याच्या पूर्वी देखील या ठिकाणी न्यूज बुलेटिनमध्ये देण्यात आला होता की जी काही कारवाई आहे ती सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांचा जो काही राऊंड घेण्याची प्रोसेस आहे ती सुरू आहे. कदाचित त्यांची जी संपूर्ण प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली असू शकते परवानगी मिळेपर्यंत, आणि एकदा परवानगी मिळाली की मग लगेच जे आहे विदिन फ्यू डेज आपण असं म्हणू शकतो की आपल्याला निवड यादी पाहायला मिळू शकते. पुढची जी यादी असेल ती हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची असेल आणि त्याच्यासोबतच आपण अपेक्षाही व्यक्त करतो आहे आणि आपली मागणी देखील आहे त्याच्यासोबतच विथ इंटरव्ह्यूची यादी देखील लागणं आवश्यक आहे. कारण त्याही उमेदवारांना या ठिकाणी जे आहे बऱ्याच प्रमाणावरती मानसिक त्रास या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. हा झाला त्या दोन्ही मधला जे दोन्ही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले होते त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे. आता सध्या जो काही इलेक्शनचा निकाल लागलेला आहे आणि निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा UP मध्ये म्हणा
जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाला पाहिजे त्या प्रमाणावरती या ठिकाणी मतं न मिळाल्यामुळे किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत ते निवडून न आल्यामुळे त्यांनी जे आहे पुन्हा एकदा ग्राउंडवर येऊन काम करायला सुरुवात केलेली आहे आणि हे आपल्यासाठी निश्चितपणाने पॉझिटिव्ह साईन आहेत, चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कालच्या तारखेला आपण बघितलेलं आहे की यूपी मधले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे आहे तिथले ज्या काही भरत्या पेंडिंग होत्या त्या सर्व भरत्या ज्या आहे पुन्हा एकदा सुरू करण्याचे तातडीचे आदेश दिलेले आहे. हे त्या ठिकाणच्या तरुणांसाठी निश्चितपणाने गुड न्यूज आहे. त्याच पद्धतीने जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील एक घटना आपल्याला या ठिकाणी घडल्याची पाहायला मिळालेली आहे की 6 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व सहसचिव, उपसचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना एक तातडीचं पत्र या ठिकाणी निर्गमित करून विचारणा करण्यात आलेली आहे की जो 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत जो काही शासनाने प्रोजेक्ट आखला होता त्या संदर्भामध्ये कोणत्या विभागामध्ये किती पदांची जाहिरात काढली होती आणि त्यापैकी किती पदे भरली, किती पदे जी आहेत अजूनही भरायची बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्र शासन देखील आढावा घेतो आहे की आपल्याला येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे लोकसभेप्रमाणे फटका बसू नये म्हणून आपल्याला जे काही उर्वरित कामे आहेत ती लवकरात लवकर या ठिकाणी कंप्लीट करणं आवश्यक आहे आणि हे आम्हा सर्वांसाठी निश्चितपणाने चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो. कारण शासनाला जे आहे आपण थोडंसं या ठिकाणी प्रेशराइज केलं तर निश्चितपणाने राहिलेली जी काही शिक्षक भरती आहे ती आपण लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ शकतो. ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला घडताना दिसत आहे असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर जे आहे नवनियुक्त जे शिक्षक आहेत ज्यांचं पहिल्या निवड यादीमध्ये नाव आहे परंतु त्यापैकी अर्धे जवळपास असे कॅन्डिडेट आहे की ज्यांना ऑलरेडी या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली आहे. काही जणांनी या ठिकाणी 2 महिने 2.5 महिन्यांची या ठिकाणी पहिली जी मानधन आहे त्यांची पगार आहे ती देखील उचललेली आहे. काही उमेदवारांचं या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ते समुपदेशनची प्रतीक्षा करताना आपल्याला दिसत आहे. समुपदेशनच्या संदर्भामध्ये काही अपडेट्स या ठिकाणी आहे. उदाहरण सांगली जिल्हा परिषद आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये येणारा जो 14 जून असणार आहे 14 जून रोजी नवनियुक्त शिक्षकांचं जे काउन्सिलिंग आहे समुपदेशन ज्याला आपण म्हणतो ती ठेवण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं या ठिकाणी तर आणखी काही जिल्हा परिषदा अशा आहेत की ज्यांनी आपला जो शेड्यूल आहे तो घोषित केलेला आहे. उदाहरण आपण सांगूया की सोलापूर जिल्हा परिषद आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन 21 जून रोजी करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद जी आहे ज्याचं ऑलरेडी 19 जूनला समुपदेशनाचं पत्र निर्गमित केलं होतं ते पत्र रद्द करून त्यांनी जे आहे या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक नवीन पत्र निर्गमित केलेलं आहे आणि त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन 26 जून रोजी केलं जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही कोणत्याही प्रकारचं पत्र आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. उदाहरणार्थ आपण सांगूया की परभणी जिल्हा परिषद असेल किंवा बीड जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणापासून अजून कोणत्याही प्रकारचं पत्र निर्गमित होऊ शकलेलं नाही. आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की जी जिल्हांतर्गत बदली आहे ज्याला आपण विनंती बदली म्हणतो आहे विनंती बदल्यांचं काम पेंडिंग असल्या कारणाने ते काम जोपर्यंत होणार नाही नवनियुक्त शिक्षकांना ते जॉईनिंग देणार नाही असं त्यांनी एक प्रकारे जे आहे शपथच खाल्लेली आहे. त्यामुळे नवनियुक्त शिक्षकांना वारंवार जे आहे जिल्हा परिषदेमध्ये चक्रा माराव्या लागत आहे. त्यांना देखील मानसिक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. परंतु सर्वांनी आता इतके दिवस संयम ठेवलेला आहे. आणखी काही दिवसांचा संयम ठेवा. येणाऱ्या 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वी बऱ्याच जिल्हा परिषदा ज्या की पेंडिंग आहेत त्या ठिकाणचे जे काही समुपदेशनाचं काम आहे ते कंप्लीट होऊन जाणार आहे. राहतो आहे प्रश्न पीएमसीचा. पीएमसी मध्ये जे आहे कोर्ट केस असल्या कारणाने 1 ते 5 ला जे 189 उमेदवार मराठी माध्यमाचे या ठिकाणी निवड होऊन त्या ठिकाणी गेलेले आहे त्यांच्याकरिता सध्याच्या घडीला अडचणी येताना आपल्याला दिसत आहे. परंतु येणाऱ्या 10 जून पासून कोर्टाला लागलेली जी सुट्टी आहे ती संपणार आहे आणि त्याच्यानंतर तो जो कोर्ट केस आहे त्याची हिअरिंग होईल आणि लवकरात लवकर त्याचा देखील निकाल लागून
ते जे 189 उमेदवार आहेत ज्यांच्या सध्या प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे PMC मध्ये, त्या उमेदवारांना देखील निश्चितपणाने न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो आहोत. त्याच्यासोबतच जे रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेले आपले अभियोग्यताधारक आहेत, नवनियुक्त शिक्षक आहेत, त्यांचा प्रश्न मात्र जरा जास्तच या ठिकाणी गंभीर झालेला आहे असं आपण म्हणूया. कारण त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होऊ शकलेलं नाही. त्याचं कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की त्या संदर्भामध्ये देखील कोर्ट केस पेंडिंग आहे आणि जोपर्यंत कोर्ट या ठिकाणी निर्णय देणार नाही किंवा ॲटलिस्ट जे आहे इंट्रीम ऑर्डर देणार नाही की नवीन शिक्षक तुम्ही या ठिकाणी भरती करू शकता, तोपर्यंत या शिक्षकांच्या संदर्भामध्ये रयत शिक्षण संस्था जी आहे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असं आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी वाटत आहे. आणि त्या केसच्या संदर्भामध्ये जर आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजलेलं आहे की येणाऱ्या 26 जून रोजी त्या कोर्ट केसची या ठिकाणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. तरी देखील जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्या लोकांनी बरीच मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे, इंटरव्हेन्शन देखील दाखल केलेलं आहे. आपण अपेक्षा व्यक्त करूया की त्या लोकांना होत असलेला मानसिक त्रास जो आहे, म्हणजे रयतमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना होत असलेला मानसिक त्रास लवकरात लवकर संपुष्टात यावा. रयतची जी वरिष्ठ मंडळी आहे त्यांनी देखील त्या उमेदवारांच्या भावना या ठिकाणी लक्षात घ्याव्या आणि काहीतरी मधला मार्ग काढून जे उमेदवार स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून या ठिकाणी निवड यादीमध्ये आलेले आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी जॉईनिंग द्यावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो आहोत. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे एक ही देखील आपल्याला गोष्ट सांगावीशी वाटत आहे या ठिकाणी की येणाऱ्या दिवसांमध्ये देखील ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला शिक्षक भरतीला खो बसलेला आहे त्याचं कारण आहे की विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता. आता ही आदर्श आचारसंहिता संपल्याच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या एंडिंगला जे आहे पुन्हा एकदा वेगळ्या विभागाची विधान परिषदेची निवडणुकीची आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे आपल्या हातामध्ये जो मोकळा कालावधी आहे तो अतिशय कमी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये यावं आणि पुढचे जेवढेही टप्पे आहेत, हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, अपात्र गैरहजर यांचा राऊंड आणि त्यातल्या त्यात जे आहे त्याला जोडून जो 10% जागा पदकपात करण्यात आल्या होत्या त्या जागा देखील या ठिकाणी ओढून आणण्यासाठी प्रयत्न करावा, ज्याला आपण नाव दिलेलं आहे फेज 2. त्यासाठी देखील कारण जे आहे पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा आचारसंहिता लागू होणार आहे हे देखील शाश्वत सत्य आहे. म्हणून आपल्याकडे आतापासून फार कमी कालावधी आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून, अभियोग्यताधारकांनी आपल्या स्तरावरून योग्य त्या ठिकाणी जर का व्यवस्थित पद्धतीने पाठपुरावा केला तर निश्चितपणाने राहिलेल्या जेवढ्याही जागा आहेत, म्हणजे 21,000ची जाहिरात आलेली आहे त्यापैकी जो 10-10,500 जागांचा आकडा आहे तो 10,500चा आकडा आणि त्यातल्या त्यात जो 10% पद कपात झालेले आहे त्या जागांचा आकडा मिळून असं जेवढीही मॅक्झिमम जागांची आपण भरती करू शकतो तेवढी करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये जे आहे शासन निश्चितपणाने आपल्याला साथ देऊ शकतं. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांना देखील सांगायला व्हायला पाहिजे की आम्ही जे आहे फार जास्तीत जास्त पदांची या ठिकाणी भरती केलेली आहे. ती भरती या ठिकाणी त्यांना वोटिंगमध्ये कन्वर्ट करून घेण्याकरिता ते देखील आपल्याला साथ देऊ शकतात. फक्त गरज आहे योग्य त्या मार्गाने पाठपुरावा करण्याची.